आहे असं कंसाला आकडून सांगू लागलेला आहे. आला ऐकून श्रीकृष्ण दचकले कंसाचे अंतकरण, बुद्धी चित्त कृती मन कृष्ण रूप झाले. कृष्ण आला असं ऐकलं आणि कंसाचं अंतकरण दचकलं. होय, अंतकरणामध्ये काय? मन, बुद्धी, चित्त, वृत्ती आणि अहंकार. होय, सगळे एकच आहेत, पण नावं आदलून बदलून आहेत महाराज. मन एकच आहे. चित्ताला मनच म्हणतात, बुद्धीला मनच म्हणतात, आणि अहंकार आहे त्याला सुद्धा मनच म्हणतात. हो, असं कृष्णाचं नाव ऐकलं की दचकलाच का तो कंस, आणि दचकल्यानंतर अवस्था काय होती माणसाची त्या गोष्टीचं भेपान लागतं महाराज. माणूस दचकला ना, ज्या गोष्टीला दचकला आहे, ज्या वस्तूला माणूस दचकला आहे का, त्याची भीती निर्माण होती, आणि भीती निर्माण झाल्यानंतर काय अवस्था होती पुढच्या ओळीमध्ये श्रीधर स्वामी सांगतात. कंसासी लागले हरी पिसे, पदार्थ मात्र हरी रूप दिसे. आपुल्यांतरी श्री कृष्ण भासे, हा कावेशे फोडिली. कंस दचकाला बरं का. माणूस दचकाला की माणसाला येड लागतं. बरोबर आहे ना? कशाचं येड लागतं? ज्या वस्तूला दचकाला आहे त्याचं वेड लागतं. कंस दचकाल्याबरोबर कृष्णाचं पिसं लागलं म्हणजे येड लागलं, आणि ज्याचं येड लागलं आहे का त्या माणसाला ते कशात बी दिसतं महाराज. होय, आता तसं कंस दचकाला, कृष्णाचं येड लागलं, आणि कृष्ण त्याला कशात बी दिसू लागला महाराज. कशात बी, जिकडं बघल तिकडं कृष्ण दिसू लागला. ज्या ज्या वस्तूमध्ये बघल, ज्या ज्या ठिकाणी बघल, सगळ्यामध्ये आता येड लागलेल्या माणसाला तीच वस्तू दिसते, आणि त्याच वस्तूचं नाव घेतो महाराज माणूस. आणि ती अवस्था, पिशी अवस्था त्या ठिकाणी कंसाची झालेली आहे. कृष्ण रूपासन वसन, कृष्ण रूप दिसे भूषण. बोते सेवक स्वजन, दिसती कृष्ण रूप ते. कंसाची अवस्था कशी झाली? बसलेलं ठिकाण आसन कृष्ण दिसू लागला, अंगावरले कपडे वसन कृष्ण दिसू लागला, आसन वसन, आणि पुढं भोवती सेवक जण. भवताली जी काही सेवक जण आहेत का ते सुद्धा त्याला कृष्ण रूप दिसू लागले. अवस्था जशी होईल का माणसाला, कामी माणसाची अवस्था, काम त्याच्यामध्ये निर्माण झाला की सगळं जगत कामी दिसतं त्याला. आणि ती अवस्था त्या ठिकाणी कंसाची निर्माण झाली. चौकड सेवक सुद्धा कृष्ण दिसू लागले. अशा प्रकारे स्नान करावया कंस, पडदणी घेता सर्वेश. उदकी दिसे ऋषिकेश, झाले मानस हरिरूप. झाले मानस हरिरूप. कंस स्नान करण्यासाठी पाण्याच्या बकिटापाशी गेला महाराज. पाणी बघितलं, पाण्यामध्ये बी कृष्ण दिसू लागला. पाण्यामध्ये बघितलं त्यानं वाकणार. स्नान करण्यासाठी गेला आहे ना, स्नान करायला गेला, पाणी तांब्यामध्ये घेतलं, अंगावर घ्यायचा महाराज तो तांब्या स्नान करणार, त्याच्यामध्ये कृष्ण दिसला, सोडून दिला. अशी अवस्था त्या ठिकाणी कंसाची झालेली आहे. भाग्यवान आहे महाराज तो कंस. काय पुण्य केलेलं आहे त्या बिचाऱ्यानं. द्वारपाळ होता, द्वारपाळ त्याच्या द्वारातला, कुणाच्या? ज्या भगवंताच्या द्वारामधला द्वारपाळ आहे तो, सर्वसाधारण नाही तो. येड लागणं देवाचं म्हणजे काय? जय आणि विजय. ते विष्णू परमात्म्याच्या दारातले ते सेवक आहेत महाराज. ऋषीमुनीचा शाप आहे, आणि त्या शापामुळं भगवंताचे आता सख्य भक्ती काय, विरोधी भक्ती काय, भक्तीच आहे महाराज. सख्य भक्तीनं बी येडच लागतं माणसाला, आणि विरोधी भक्तीनं सुद्धा येडच लागतंय. आणि तसं येड त्या कंसाला त्या ठिकाणी लागलेले. पाण्यामध्ये सुद्धा कृष्णच त्या ठिकाणी त्या कंसाला दिसू लागलेला आहे. जेव्हा वया बैसला अन्न, तो अन्नात दिसे मनमोहन.
कंसे हाक फोडिली दारुण मुष्टी वळोनी बोलत असे. जेवायला कंस बसला. जेवायला बसल्याबरोबर ताटावर बसल्याबरोबर सगळ्या पदार्थामध्ये कृष्ण दिसू लागला महाराज. कोणता पदार्थ खावा, जो खाईन तोच मारतो, पोटात शिरून मारीन म्हणून कंसानं मुष्टी वळल्या आणि मोठ्यानं हाक मारली. हा कंस हा कृष्ण जिथं जावा तिथं माझ्या मागं लागलेला आहे, हा माझा प्राण घेतल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे मोठ्यानं हाक मारली आणि मुठी वळल्या. अशा प्रकारे बहुत भोगीसी पुरुषार्थ सोशी हे वडा मुष्टीघात. आवेसे भोजन पात्र फोडीत अन्न विकुरते चहूकडे. अन्न इकुरले चहूकडे. खूप मोठा तो पुरुषार्थ कृष्णा करू लागला. माझ्या कुठं बी पुढं येऊ लागला. अन्नामध्ये सुद्धा तू आलास होय, मला मारायचंय का म्हणून मूठ वळवलेली आहे, वज्रमूठ धरलेली आहे. मला तुलाही पुरुषार्थ करायला एका बुक्कीत तुझा पुरुषार्थ संपून टाकतो. म्हणून त्या अन्नाच्या ताटावर रट्टा मारला. सगळं अन्न जिकाड्या तिकडं महाराजी करून गेलं. अशी अवस्था त्या ठिकाणी कंसाची झालेली आहे. रागे कंस फिरवी नयन हो. मने पाक करत्या शिजवेची मारीन. शाबास. अण्णा माझी मिळवणी कृष्ण माझा प्राण घेऊ कंसानं मोठ्यानं गर्जना केली आणि म्हणला जो काय आचारी का आचारी त्याचा जीवच घेतो म्हणला. आता त्यानं या अन्नामध्ये कृष्ण घातला. कशासाठी घातला? माझा जीव घेण्यासाठी घातला. आता जातो म्हणला आणि त्या आचार्याला एकाच तलवारीच्या रट्ट्यामध्ये त्याचं मुंडकं तोडतो. असा म्हणून मोठ्याने गरजाला निघाला. झालं काय? प्राशनासी आणले उदक तो उदकी दिसे कमल नायक. वा. कंसे पात्र बिरकाविले देक हाक फोडो निते दवा. अन्नामध्ये कृष्ण दिसू लागला. ते अन्नाचं ताट फेकून दिलं. आचार्याला मारतो म्हणून उठला. तेवढ्यामध्ये दुसऱ्यानं पाणी आणलं पिण्यासाठी. राजा महाराजा आहे महाराज होय. राजाची सेवा सगळेच लोक करतात, सेवकच असतात त्याच्यासाठी म्हणून करतात. ते पाण्याचं असणारं तांब्या घेतला, त्याच्यामध्ये बी कृष्ण दिसला. अरे बापरे म्हणला, पाण्यामध्ये कृष्ण आला म्हणून पाण्याचा तांब्या फेकून दिला. हडपी देतो विडिया करुनी कंस पाहे विडा उकलुनी. मने आत मिळविला चक्र पाणी तुमच्या मनी मरावे म्या. राजेचे सेवक जिथल्या तिथं असतात महाराज. जेवणासाठी तात आणलं त्याच्यात कृष्ण दिसला, ते बुक्कीनंच खलास केलं. पुन्हा पाणी असतं जेवण झाल्यानंतर, ते पाणी प्यायला दिलं त्याच्यात बी कृष्ण दिसला, फेकून दिलं. आता जेवण पाणी प्यायल्यानंतर पुन्हा पान असतं महाराज. मग त्या पानावाल्यानं पान आणलं तर ते पान उकलून बघितलं आणि त्याच्यामध्ये बी कृष्णच दिसू लागला. आणि कृष्ण दिसल्यानंतर ते पानही फेकून दिलं. अशा प्रकारची कृष्णमय अवस्था त्या ठिकाणी कंसाची झालेली आहे. पुढे दाविले दर्पण आता बिंबला नारायण. आरसा दिदला बिरकावून सेवक जन हसती. सेवक जन हसती. येड झाल्यानंतर लोक कुणाला बी हसते. तो राजा नाही, राजाचा बाप बी येडा होऊ द्या होय. हसतीत का नाही लोक? हो, सगळं फेकून दिलं ना. आतापर्यंत जे 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 दिलं त्याला ते फेकून दिलं. पुन्हा आरसा आणला समोर धरायला. त्याच्यात दिसे नारायण. नारायण दिसला, कृष्ण दिसला. तो आरसा फेकून दिला. सेवकजण त्या ठिकाणी हसू लागले. आपला राजा येडा झाला अशा प्रकारे म्हणतात. बहुते दैत्यांचे भार म्हणे अवघेची दावेदार. अनावेगी म्हणे शस्त्र तो शस्त्र दिसे हरिरू. समोर सगळं मंत्रिमंडळ दिसत होतं महाराज. सगळे असणारे मंत्रिमंडळ होतं आणि ते सगळे शत्रू दिसू लागले, दावेदार दिसू लागले त्याला. ते म्हणला आणा तलवार, ह्यांना संपून टाकतो. कृष्ण दिसू लागला. म्हणले कृष्ण मारायचा तलवारीनं. एक जणानं तलवार हातात मध्ये आणून दिली.
तलवारीमध्ये कृष्ण दिसू लागला आणि ती तलवार त्यानं फेकून दिली. अशा प्रकारची अवस्था कृष्णमय त्या कंसाची झालेली आहे. शस्त्र भिरकाविले धाके मने कोटे माझे पाठी राखे. वा. मुष्टिक चानुराधिक सके कोटे गेले कळेना. कृष्णाच्या धाक धाक शस्त्र फेकून दिलं आणि म्हणू लागला कोटे गेले माझे पाठी राखे. माझे पाठ राखणारे कोण कोण आहेत? मुष्टिक चानूर जे आहेत ना त्याचे पाठी राखेत महाराज. हो, त्याचे अंगसेवक आहेत. म्हणून करता माझे पाठी राखे माझे सखे कुठं आहेत? आणि सकाच कामाला पडतो महाराज. कुठं बिजू सखा असतो का? जिवलक मित्र किंवा सखा असतो आणि तो कामाला पडतो. आणि आज ते कुठे गेले? माझ्यावर एवढं मोठं संकट आलेलं आहे. अशा प्रकारे तो बोलू लागलेला आहे. अंतपुरा माझी प्रवेशाला तो हरिरूप स्त्रियांचा मेळा. हक फोडून बाहेर आला बहे घाबरला पळत असे. बये गाबरा पळत असे. कृष्णमय अवस्था कंसाची झालेली. अंतरघरामध्ये गेला, श्रियाचा मेळा बघितला महाराज आणि त्याच्यातही कृष्णच दिसू लागला. हो, पत्नीमध्ये सुद्धा कृष्ण दिसू लागला महाराज. काय अवस्था आहे महाराज त्या कंसाची, काय भाग्य त्या कंसाचं. आणि म्हणला कृष्णच माझ्या मागे आला म्हणून स्त्रियाचा पाळा सोडिला आणि बाहेर बोंबलत पळत आला. बोला. भू आप अनळ अनिळ निराळ अवघाची व्यापिला गणनीळ. गणनीळ पदार्थ मात्र जे ते सकळ दिसती गोपाळ स्वरूप पै. देती गोपाळ स्वरूप पै. पृथ्वीमध्ये कृष्ण दिसू लागला. पृथ्वीवर पाणी, पाण्यामध्ये कृष्ण दिसू लागला. पाण्याच्या वरी तेज, तेजामध्ये बी कृष्ण दिसू लागला. वायू, वाऱ्यामध्ये कृष्ण दिसू लागला. आकाशामध्ये बी कृष्ण दिसू लागला. सर्व भूतामध्ये कृष्ण दिसू लागला. हे महाभूत आहेत महाराज. मग तुमच्या आमच्यामध्ये पशु पक्ष्यामध्ये सगळ्यामध्ये त्याला कृष्णच दिसू लागला. अशा प्रकारे त्याला सगळं कृष्णमय अवस्था ज्यावेळेस झाले त्यावेळेस काय करतो ऐका. ऐसे परम द्वेषे करुणा लागले कंसाचे कंसाशी श्रीकृष्ण ध्याना. असो इकडे उपवनी जगजीवन काय करिता झाला. श्रीधर स्वामी म्हणतात प्रेम द्वेषे करून कंसाची लागले कृष्णाचे ध्यान. होय, आपल्याला भक्तीनं येडे होत होता आपण महाराज आणि कंस द्वेषानं येडा होतो महाराज. हो, दोन्हीची भक्ती एकच आहे महाराज. एक दोन्ही आता आपल्या चोरांबेहून धारूला जाण्यासाठी रस्ताच आहे आणि सुनील मोह्या जहागीर मिळून जाण्यासाठी बी रस्ताच आहे. दोन्ही कुण बी गेलं तरी धारूलाच पोहोचतं का नाही. आता विरोध केला तरी देवाचंच वेड आहे महाराज आणि शक्य भक्ती केली तरी देवाचंच येड आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या कंसाची अवस्था झालेली आहे. कशामध्ये बिन कुठंही बघितलं तरी त्याला कृष्णच दिसू लागलेला आहे. असो श्रीधर स्वामी म्हणतात कंसाची अवस्था अशी झाली आणि तिकडं कृष्ण परमात्मा काय करतो ते आता श्रीधर स्वामी सांगू लागलेले आहेत. एक निद्रित कर्मिली रजनी सवेची उगवला वासर म्हणी. नित्य नेम सारिला त्याची शनी नंदादिकी ते दवा. रात्र झाली. रात्रीच्या टायमाला सगळे झोपले. सूर्य उदय झाला. सगळ्यांनी स्नान केलं, संध्या केली. जो काय नित्यनेम होता प्रत्येकाचा तो प्रत्येकानं आपण आपला नित्यनेम सारलेला आहे. आणि नित्यनेम सारल्यानंतर जे कार्य जे करायचं असतं ते कार्य करण्यासाठी प्रत्येकजण कार्य करू लागला. कसे करतात श्रीधर स्वामी सांगतात. कृष्णे दृढ बांधिली वीर गुंटी पदक मुक्त हार रुळती कंठी. वा. दिव्य रत्ने जळकती मुगुटी
बाहुवटी भूषणे बाहुवटी भूषणे. कृष्णानं आपल्या डोक्याची जी काही विरंगुटी आहे का पक्की बांधली. हो, हृदयावर असणारे जे काही पदक आदी करून जे काही अलंकार आहेत का ते पूर्ण अलंकार घातले. डोक्याची विरंगुटी बांधलेली, मोरपेक खवलेला आहे. आणि नंतर बाहुभूषणे, दंडामध्ये मनगटामध्ये जे काही अलंकार आहेत ते अलंकार कृष्णाचे अलंकार व्यवस्थित घातलेले आहेत. आता कामाला लागायचे आहे ना, कार्याला लागायचे. आणि कार्याला लागायचं असल्यानंतर माणूस आपण आपल्या तयारीमध्ये असतो महाराज. आपण आपली जी काय तयारी असते त्या तयारीमध्ये असतो. आता सध्या काय चालू आहे, महिला मंडळाचं हळदी कुंकू चालू आहे महाराज. हो, काय तयारीमध्ये त्या महिला मंडळा, ते हळदन कुंकून वावसा द्यायचं, त्या वस्तून ते बोलवायचं, यायचं जायचं, तयारीची का नाही ती आपण आपली. आणि तशा पद्धतीनं आता कृष्णाची तयारी काय, तयारी कंसाला मारण्यासाठी त्याची तयारी आहे. आणि त्या तयारीला कृष्ण लागलेले आहेत. वीर कंकणे मनगटी दशांगुळी मुद्रिकांची दाटी वा. बळीरामा सहित जगजेटी रतावरी आरुडला रतावरी आरुडला. होय, मनगटामध्ये वीर कंकण घातलं महाराज. मनगटामध्ये, दंडामध्ये, मनगटामध्ये वीर कंकण आहे. हो, युद्धावर जाण्यासाठी जो वीर निघाला का युद्धावर, युद्धाचे भूषण अलंकारित करतो महाराज. आणि तशा पद्धतीने वीर कंकणे घातलेले आहेत. आणि कृष्ण स्वतः रथावर बसले. कुणासहित बसले? बलरामासहित रथावर बसलेले आहेत. आणि रथावर बसून निघालेले आहेत. कुठं निघतात ऐका. मागे गवळीयांचे भार लागला वाद्यांचा गजर वा. मथुरे माझी यादवेंद्र निज बळेची प्रवेशला. कृष्ण आणि बलराम रथावर बसलेत. रथ निघालेला आहे. पाठीमागं गवळी चालू लागलेत. रणवाद्य वाजू लागलं महाराज. कोणतं वाद्य वाजू लागलं? रणवाद्य. आणि पूर्ण बळासहित श्रीकृष्ण मथुरेकडे निघाला. आपलं सगळं बळ महाराज, स्वतःचं बळ, आपल्या सैन्याचं बळ, सगळ्या बळानं कृष्ण मथुरेकडे निघाले. त्यावेळेस झालं काय? तो रजक वस्त्रे धुनी राजग्रहा जातो घेऊनी. वा. त्यासी म्हणे मोक्षदानी वस्त्रे देई आम्हा ते. एक रजक म्हणजे परीठ, धोबी. धोब्यानं वस्त्र धुतले, नदीला वाळू घातले, गटुडं बांधलं, निघालं घेऊन राजदरबारामध्ये किंवा मथुरेमध्ये निघालेला आहे. कृष्णाची आणि त्या धोबेची भेट झाली. कृष्ण म्हणतात, हे धोबे दादा, ते वस्त्र तिकडं कंसाच्या लोकायला द्यायचे, ती आमच्या लोकाला दे, आमच्या गवळ्याला दे, असं कृष्ण त्या धोब्याला म्हणतात. तो त्याचा मृत्यू जवळी आला तदनुसार तो बोलिला. म्हणे वस्त्रे कायसी तुझला गोरस चोरा गवळिया. त्याचा मृत्यूच जवळ आला होता. मृत्यूच्या टायमाला फाटा फुटतो महाराज माणसाला. काय बी बोलतं म्हणून बराळल्यासारखं. त्यानं ओळखीलच नाही. कृष्ण भगवंत, कृष्ण परमात्मा आपल्याला वस्त्र मागू लागलेला आहे. आणि ज्यावेळेस कृष्णानं वस्त्र मागितले का त्याला काय म्हणतो? तू गवळा आहेस, तू गायी राखणार आहेस. आणि गायी राखणारला हे राजवस्त्र कशासाठी? तू गायी राखणारा, वनामध्ये राहणारा, हे काय तुला सोपून दिसणार आहेत का? हे वस्त्र राजाचे आहेत. हे वस्त्र राजाचे राजाला आणून नेऊन देणार. गायी राखणारा, गायीच्या मागे फिरणारा, याला काय करायचे वस्त्र? असा तो उलटा कृष्णाला बोललेला आहे. तू वनामध्ये गवळी आसी बळकटपणे झोंबी घेसी. ते नचले मथुरेसी जिवे जासी माझ्या हाते. दिवे जाती माझ्या हाते. हाते. हे लय 12 घालचं खाल्लेलं असतं महाराजांनी. त्याचे 10 रुपये, त्याचे 10 रुपये इस्त्रीला आलेले,
12 घरची ह्याची भाजी त्याची भाजी ह्याच्या भाकरी तिळं पाकं खाऊन उन्मत झालेले असतात महाराज. हे लोक नीट बोलत नाहीत. बोलतात का? ते काय म्हणला, तू गवळ्याबरोबर तिकडं गोकुळामध्ये झोंब्या घेतलेल्या आहेत, झोंब्या खेळायला आहेत, कुस्त्या खेळायला आहेत, त्या गवळ्याला पाडलेलेच मारलेलेच, पण इथं माझ्यापाशी नाही चालणार. माझे हाते जिवे जास्ती. मी एक रट्टा लावला ना, धुणं दुधू हे हात लय निवर झालेला आहे म्हणला माझा. एका रट्ट्यातच तू मरशील, अशा प्रकारे कृष्णाला तो धोबी म्हणत आहे. तो अन्याय बहुत केले म्हणून कंसराये आणविले. वा, ऐसे ऐकता गोपाळे नवल केले ते तेची. नवल केले ते ती धोबाड काय म्हणतं ते, तुला लय गुन्हे केलेत म्हणला आतापर्यंत, लयच गुन्हे केलेत, आणि त्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी तुला कंसानं इथं आणलंय, तुला मारण्यासाठी आलंय. आणि तेवढ्यामध्ये कृष्णानं काय नवल केलं श्रीधर स्वामी सांगतात. कव घालोनी निज बळे रजकाचे शिरची छेदिले. वा, जैसे अरविंद कुडले नखाग्रेची अवलीला. नकाग्रेची अवलीला. कृष्ण भगवंतानं नवल केलं, लाघव केलं, तलवार घेतली, एका रट्ट्यातच तलवारीनं शिर त्या धोब्याचं उडवलं. जशा पद्धतीनं जसं फुल धरावा आणि देठ तोडावा महाराज, फुलाचा देठ तोडल्यानंतर असं तलवारीच्या एका रट्ट्यानंच त्याचं अस्तर डोकं उडविलं. आणि डोकं उडवून काय करता, वस्त्रे घेऊन समस्त गवळ्या वाटी कृष्णनाथ. वा, तो वाटेत शिंपी भेटत तंतुवाय नाम तयाचे. ओ वस्त्र घेतले आणि सगळ्या गवळ्याला कृष्ण भगवंतानं वाटून टाकले. महाराज, ज्याला जे आवडतील ते वस्त्र घ्या आणि परिधान करा. होय, जे वस्त्र ज्याला आवडतील सगळे वस्त्र घेतले आणि गवळ्याला देऊन टाकलेले आहेत. तेवढ्यामध्ये पुढं एक तंतू नामक एक शिंपी भेटला महाराज पुढं, बरोबर आहे, शिंपी. आणि तो पुढं भेटला, दिसला, त्यानं काय कौतुक केलं श्रीधर स्वामी. तेने वस्त्रे आणोनी त्या वेळा भावे पूजिला गण सावळा. वा, मने ब्रह्मानंदा दीन दयाळा कृपा करी मजवरी. पुढं शिंपी दिसला. शिंपी भाविक होता महाराज, कृष्णाचा भक्त होता. हो, दर दिवस कृष्णाची भक्ती करीत होता. मग त्यानं वस्त्र आणले पुढं, आणि वस्त्र आणले आणि तो शिंपी म्हणू लागलेला, देवा या दीनदयाळावर कृपा करा, मी तुमचा भक्त आहे, मी जी वस्त्र आणलेली आहेत का हे तुम्ही परिधान करा, हे माझे वस्त्र धारण करा, अशा प्रकारची विनंती करू लागलेला आहे. किंवा त्या ठिकाणी भगवंताची, कृष्ण परमात्माची त्या शिंपेनं असणारी पूजा केलेली आहे. तो कुब्जा कंस दासी त्यावेळा दिव्य चंदन भरणी काचोळा. वाटे जाता देखे घन सावळा केवळ पुतळा मदनाचा. केवळ पुतळा मदनाचा. कुब्जा दासी महाराज, तिनं चंदन भरलं होतं आणि तिचं कामच होतं रोज चंदन भरायचं आणि कंसाला नेऊन द्यायचं होतं महाराज. चंदन लावण्यासाठी, चंदनाचा टिळा लावण्यासाठी, चंदन अंगाला लावण्यासाठी सुगंधित असणारं चंदन तिनं भरलेलं आहे. आणि ते चंदन घेऊन कंसाच्या सभेमध्ये चाललेली. कंसाकडे तेवढ्यामध्ये हा मदनाचा पुतळा घन सावळा त्या पुतण्यानं बघितला आणि तिला खूप मोठा आनंद झाला. याचीच वाट बघत बसली होती महाराज ती. या कुब्जा दासी केली पार.